स्वतःच्या पोरला रंगपेटी घेऊन द्यायची ऐपत नाही आणि मी घेऊन दिलं तर एवढा बाद एक दिवस पोरगी घर सोडून निघून जाईल मग कळल. असं काय मानला तो? दारूच्या नशेत बरळला का धमकी दिली मला त्यांनी? मंजूला त्यांनी खरंच काय केलं तर? अन्यायाविरुद्ध लढण्याची तुझी वृत्ती आवडली मला, पण हा कोण माणूस होता आणि तुझ्या मुलीला काय त्रास देतोय? आपण कोण आहात? या आमच्या अस्मिता मॅडम, खाजगी गुप्तहेर. अस्मिता मॅडम तुम्ही आहेत का? माझ्या पोरीला वाचवा, या माणसापासून माझ्या पोरीला वाचवा, मला मदत करावं. मी मदत करेन तुला, पण आधी मला सांग नक्की झालंय काय? माझी पोरगी आहे मंजू. मंजू हल्ली धड खात नाही, काही बोलत पण नाही. हा माणूस लईच त्रास देतोय तिला, काहीच सांगायला तयार नाहीये. मनाली, तू खरंच चिठ्ठी शोधतेस की चिठ्ठी शोधण्याचं नाटक करतेस? सर मी खरंच चिठ्ठी शोधते पण नाही सापडत आहे. मी 4 घरची धुनी भांडी करते आणि माझं घर कसं बसं चालवते बघा. तर मी तुम्हाला पैक नाही देऊ शकणार, तरी बी तुम्ही मला मदत कराल का? अहो ताई, आमच्या मॅडमना तुम्ही अजून ओळखलं नाही. आमच्या मॅडम प्रत्येक काम पैशासाठी नाही करत. अन्याय होत असेल तर पदरचे पैसे खर्च करतील, पण न्याय मिळवून देतील. तू पैशाची काळजी अजिबात करू नकोस, मी तुला नक्की मदत करेन. मला आधी मंजूला एकटीला भेटावं लागेल. आत्ता कुठे असेल ती? शाळेत गेलीये, पण 1 तासात शाळेतनं घरी येईल परत. ताई, तुमच्या घरचा पत्ता आम्हाला द्या आणि तो जयंत कुठं राहतो ते बी सांगा. आणि हो, मी कोण आहे हे मंजूला किंवा इतर कोणालाही सांगू नका. चालेल. आणि तिला ओरडू नका, तिची उलट तपासणीही करू नका. तुम्ही? मंजू, मी दिलेली रंगपेटी तू घरी ठेवली होतीस का? शाळेत का नेली नव्हतीस? आमचा चित्रकलेचा तास नव्हता, पण हे तुम्हाला कसं कळलं? ही बघ, ही ती रंगपेटी. रंगपेटी? लावू का? असाच लावू ना? आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होती आणि ते सगळं करताना ती शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी माझा, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये, रिसीव कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ, घे बघू.
एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.